तर मागील पाठात आपण ट्रान्सफॉर्मरची माहिती बघितलेली आहे. आता या घटकामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आणि त्याचा उपयोग यांची माहिती शिकणार आहोत. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहेत. ते जे व्होल्टेजवरून प्रकार पडतात, फेजवरून प्रकार पडतात, व्यापारी तत्वावर वापरावरून प्रकार पडतात, कोरवरून प्रकार पडतात. म्हणजे हे जे वेगवेगळ्या त्याच्या वापरानुसार त्याचा उपयोग कसा होतो याच्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. जसं की आता पहिलं आहे व्होल्टेजवरून प्रकार पडतात. आता व्होल्टेजवरून प्रकार पडतात म्हणजे व्होल्टेज आपल्या घरामध्ये 230 असते, शेतामध्ये 415 असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं व्होल्टेज असते. आता फेज पण अलग अलग असतात. आपण सिंगल फेज वापरतो, इंडस्ट्रियल एरियामध्ये कंपन्यामध्ये 3 फेज वापरतात. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या वापरानुसार आपल्याला वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर वापरावं लागत असतात. तर असे या चार प्रकारावरून ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण या पाठातून शिकणार आहोत. तर पहिला आहे व्होल्टेजवरून स्टेप अप ट्रान्सफॉर्मर पडतो आणि दुसरा आहे स्टेप डाऊन पडतो. आणि फेजवरून पडतात प्रकार ते आहेत, एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे. आणि व्यापारीच्या वापरानुसार म्हणजे इंडस्ट्रियल एरियात कंपन्यात जे वापरतात त्याच्यामध्ये आहेत पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आणि शेवटचं आहे ते कोरवरून पडणारे ट्रान्सफॉर्मर कोणते आहेत? कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, शेल टाईप आहे आणि बेरी टाईप, हे कोरवरून पडतात. आता याच्यामध्ये वेगळे आहेत. ॲडव्हान्समध्ये ते आहे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर पडतो, ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहे. आणि इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये आणखी 2 प्रकार पडतात. ते आहे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. आता व्होल्टेजवरून पडणाऱ्या प्रकारातला पहिला ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची माहिती बघूया. आता त्याच्यामध्ये आकृती दिसते तुम्हाला, एक पी लिहिलं आहे. पी म्हणजे प्रायमरी वायंडिंग आहे, एस म्हणजे सेकंडरी वायंडिंग आहे आणि कोरवरती ते गुंडाळलेले आहे. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात? जो ट्रान्सफॉर्मर त्याला दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज देतो त्याला स्टेप अप म्हणतो. थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा की जो ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो त्याला आपण स्टेप अप म्हणतो. म्हणजे अप म्हणजे वाढवणे, म्हणून त्याला स्टेप अप म्हणतो. आता या प्रकारातील ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेढे आणि सेकंडरी वायंडिंगचे पातळ वायरचे जास्त वेढे असतात. म्हणजेच या स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंग असते ही काय असते? जाड तारेची असते. जाड तारेची असल्यामुळे काय असते? तिचे वेढे जे टर्न्स असतात ते कमी असतात. आता याला मी हायलाईट करतो, अंडरलाईन करून घेऊ आपण. तर हे या प्रकारातील काय हे लक्षात ठेवायचं की ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वायंडिंग ही जाड तारेची असते आणि सेकंडरी वायंडिंग हे बारीक तारेची आणि जास्त वेळेंची असते. तर अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचं काय जनरेटिंग स्टेशन म्हणजे जिथं वीज निर्मिती होते अशा ठिकाणी स्टेप अप वापरतात. कारण तिथं 33 kV व्होल्टेज तयार होते. 33 kV म्हणजे के म्हणजे किलो. जर 33ला आपण हजाराने गुणलं तर ते 33,000 होते. म्हणजे 33,000 व्होल्टेज तिथं तयार होते. ते शॉर्टकटमध्ये केव्ही लिहितात म्हणजे किलो व्होल्ट असते. आता 33 kVचं रूपांतर 220 kVमध्ये जर करायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला स्टेप अप लागते. कारण की कमी व्होल्टेजचं आपल्याला जास्त व्होल्टेज पाहिजे असते. किंवा 330 kVमध्ये रूपांतर केलं जाते. म्हणजे आपण काय केलं, वीज निर्मिती कंपनीमध्ये काय होते तिथं जनरेटिंग स्टेशनमध्ये 33 kV वीज निर्माण होते. परंतु गरज आपल्याला 220 किंवा 230 kVची असते. तर मग अशा ठिकाणी काय लागते आपल्याला? स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आपण ते व्होल्टेज वाढवून घेत असतो. आता दुसरं आहे स्टेप डाऊनमध्ये काय असते? स्टेप अपच्या विरुद्ध. याच्यामध्ये प्रायमरी वायंडिंग आहे आणि सेकंडरी वायंडिंग आहे. याच्यामध्ये काय प्रायमरीमध्ये काय असते? प्रायमरी ही बारीक तारेची आणि जास्त टर्न्स असतात. सेकंडरीमध्ये जाड तारेची असते आणि त्याच्यात कमी टर्न्स असतात. आता आपण स्टेप डाऊन म्हणजे काय? डाऊन म्हणजे कमी, म्हणजे त्याला दिलेल्या व्होल्टेजपेक्षा तो कमी व्होल्टेज देतो त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर त्याला दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट व्होल्टेज देतो त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंगमध्ये पातळ वायरचे जास्त वेढे असतात. म्हणजेच ती बारीक वायर असते प्रायमरीमध्ये. आणि सेकंडरी वायंडिंग जी असते दुसरी वायंडिंग त्याच्यामध्ये जाड तार असते आणि याच्यामध्ये वेढे म्हणजे टर्न्स कमी असतात. म्हणजेच आपण स्टेप अप बघितलं त्याच्या विरुद्ध आपण स्टेप डाऊन बघतो. याच्यामध्ये 3 फेज डेल्टा स्टार प्रकारचे ट्रान्सफॉर्मर ग्रीड स्टेशनमध्ये किंवा सबस्टेशनमध्ये
आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर स्टेशनमध्ये याचा वापर केला जातो. ग्रीड स्टेशन म्हणजे जिथं वीज निर्मिती होते त्या ठिकाणी. सबस्टेशन म्हणजे जे मेन असते सबस्टेशन की ते पूर्ण शहराला आपल्याला वीज पुरवते. आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जिथून आपल्या घरामध्ये वीज पोहोचवणारा जे आपण त्याला DP म्हणतो त्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. तर 11 kVचं ते काय करते 415 किंवा 230 व्होल्टेजमध्ये रूपांतर करते. 11 kV म्हणजे 11,000 व्होल्टेज असते. आता आपल्या घराजवळ जे DP असते त्याच्यावर 11,000 व्होल्टेज येते. एवढं व्होल्टेज जर आपल्या घरात आलं तर सरळ जळून जाईल, फुटून जाईल. म्हणून आपल्याला जेवढ्या व्होल्टेजची गरज आहे तेवढ्या व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो असतो स्टेप डाऊन. स्टेप डाऊन काय करतो, हा 11,000 व्होल्टेजचं रूपांतर तुम्हाला 415 आणि 230 व्होल्टेजमध्ये रूपांतर करून देतो. तर त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आता आपण बघितलं आधी व्होल्टेजच्या प्रकारानुसार पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. कोणता होता, पहिला होता स्टेप अप आणि दुसरा होता स्टेप डाऊन. आता बघूया आपण फेजवरून पडणारे प्रकार. फेजवरून आता एक सिंगल फेज आहे आणि 3 फेज आहे. आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काय असते, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक किंवा अनेक सेकंडरी वाइंडिंग असतात. दोन्ही बाजूला सिंगल फेज सप्लाय असतो. छोट्या आकाराच्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग वेल्डिंग मशीनसाठी केला जातो. आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं काय आहे, याच्यामध्ये एक प्रायमरी आणि एक सेकंडरी वाइंडिंग असते किंवा कधी कधी जास्त पण असतात. जास्त काय असतात, आपल्याला त्या करंट सेट करायला लागत असतो. तर करंट सेट करण्यासाठी वेगवेगळ्या करंटनुसार आपण सेकंडरी वाइंडिंगमध्ये टॅग करून जास्त टोकं काढत असतो आणि त्या ट्रान्सफॉर्मरचा वापर आपण वेल्डिंग मशीनमध्ये जास्त प्रमाणात केला जात असतो. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्येक फेजसाठी 3 स्वतंत्र प्रायमरी वाइंडिंग असतात. हा 3 फेज म्हटलं तर 3 म्हटलं तर प्रत्येक प्रायमरी वाइंडिंगसाठी प्रत्येक वाइंडिंगला 2-2 टोकं म्हणजे 3 टोकं म्हणजे 6 टोकं बाहेर काढलेले असतात. उच्च शक्ती असणाऱ्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग ग्रीड स्टेशन, प्रायमरी सबस्टेशनमध्ये केला जातो. 3 फेज सप्लायसाठी आणि 3 स्वतंत्र सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरण्यापेक्षा एकच 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरणे फायद्याचे असते. आता आपल्याला 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर वापरायचा असेल तर आपण मग सिंगल फेजचे 3 वापरण्याऐवजी आपण 3 फेजचाच एक वापरणं आपल्याला फायदेशीर ठरत असतो. त्याचं कारण कसं आहे, जर सिंगल फेजचे 3 ट्रान्सफॉर्मर वापरले तुम्हाला जागा जास्त लागेल. तोच जर 3 फेजचा एकच ट्रान्सफॉर्मर वापरला तर जागा कमी लागेल तुम्हाला, तो फायदा होईल. वजनाने हलका असतो म्हणजे एकच ट्रान्सफॉर्मर असतो तो वजन कमी लागेल, 3 असतील तर जास्त लागतात. किंमत कमी होते म्हणजे खर्च पण कमी लागतो तुम्हाला. देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होतो कारण की एकच ट्रान्सफॉर्मर देखभाल करायला लागेल. जर सिंगल फेजचे 3 वापरले तर तिघांची देखभाल करावी लागते. त्याच्यामुळे आपल्याला हा एकच 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर आपल्याला फायद्याचा ठरतो. आता पुढचं आहे वापरावरून म्हणजे कंपन्यामध्ये फॅक्टरीमध्ये जो वापर केला जातो त्याच्यानुसार ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, जे ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर लाईनवर जोडले जातात व ज्यावर डायरेक्ट लोड जोडला जात नाही अशा ट्रान्सफॉर्मरला पॉवर ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. आता आपण बघितलं स्टेप अप आणि स्टेप डाऊन, याच्यामध्ये आपण त्याच्या सेकंडरी वाइंडिंगवर डायरेक्ट लोड जोडू शकतो. लोड म्हणजे आपल्या घरातले लाईट्स, पूर्ण शहरातली वीज आपण जे जोडतो त्याला म्हणतात लोड. तर आपण त्याला डायरेक्ट जोडू शकतो. पण पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये जोडता येत नाही कारण की तिथं हाय व्होल्टेज असते. ट्रान्समिशन लाईन बघितली असेल तुम्ही. ट्रान्समिशन लाईन म्हणजे जे टावर असतात त्याच्यामध्ये मोठं तार गेलेले असतात जाड, त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज असते. तर अशा ट्रान्सफॉर्मर असतात हे पॉवरमध्ये वापरले जातात म्हणजे हाय व्होल्टेजसाठी हाय करंटसाठी वापरले जातात. ह्याच्यावरती डायरेक्ट लोड जोडलं जात नसतं. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, जे ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण करणे, लाईनवर जोडले जातात आणि ज्याची प्रायमरी सदैव सप्लायला जोडलेली असते त्यांना डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. म्हणजे जी प्रायमरी सदैव म्हणजे कंटिन्यू हे आहे ना सप्लायशी जोडलेली असते आणि जी सेकंडरी वाइंडिंग जी असते याच्यावरती लोड जोडलेला असतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे कोणता, जे याला आपण DP म्हणतो. आपल्या गावात, आपल्या एरियामध्ये, आपल्या वार्डामध्ये जे DP जोडलेला आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला वीज वितरित करतो म्हणजे आपल्या घरापर्यंत वीज पोहोचवतो
त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. याची क्षमता सर्वसाधारण 5 KVA असते. KVA म्हणजे किलो व्होल्ट ॲम्पियर. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे नेहमी KVA दिलेलं असते. म्हणून ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग जर तुम्हाला विचारलं तर कशामध्ये असते, तर ते KVAमध्ये. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची साधारण क्षमता किती आहे? 5 KVA पासून तर 2000 KVA पर्यंतची क्षमता असते. आता ट्रान्सफॉर्मरचे कोरच्या रचनेनुसार पडणार प्रकार. आता आपण बघितलं व्होल्टेजनुसार बघितलं, म्हणजे फेजनुसार बघितलं आणि वापरानुसार बघितलं. शेवटचा आहे तो आहे ट्रान्सफॉर्मरच्या कोर कसे वापरला कोरच्यानुसार. याच्यामध्ये आता कोर टाईप आहे, शेल टाईप आहे आणि बेरी टाईप असे 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. हे कोरनुसार पडतात. प्रश्न विचारला जातो बरेच वेळा की कोरवरून पडणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची नावे लिहा. तर तो एक आहे कोर टाईप, दुसरा शेल टाईप आणि तिसरा बेरी टाईप. आकृती तुम्हाला दिसते बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरची अशी दिसते. समोर प्रायमरी वायंडिंग अशी, सेकंडरी वायंडिंग आहे. हे कोर वायंडिंगच्या दोन्ही लिंबवर म्हणजे आउटसाईडला एकमेकाच्या समोर जोडलेले आहेत. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर तुमच्या समोर आहे आणि शेल टाईप. शेल टाईपमध्ये काय केलेलं आहे, एकाच कोरवरती वायंडिंग जोडलेली आहे आणि त्याच्यातून 2 टोकं बाहेर काढलेले आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. पण कोर टाईपमध्ये कसं आहे, वेगवेगळ्या स्वतंत्र प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग जोडलेली तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत आहे. कोर टाईप आणि शेल टाईप. आणि बेरी टाईप बघा, हा कसा आहे, हा गोल आहे एकदम. याच्यामध्ये स्लॉट आहेत आणि त्याच्यामध्ये जसं की आपलं फॉर एक्झाम्पल बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपल्या फॅनचा रेग्युलेटर, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर, त्याच्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला करंट व्होल्टेज म्हणजे कमी करता येईल. हे 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहेत जे आकृती काढून घ्यायची आहे. कोर टाईप, शेल टाईप कसा असतो तो, म्हणजे या दोघांमधला फरक समजला पाहिजे. स्पष्ट तो आकृतीमध्ये दिसतोय. कोरमधली वायंडिंग वेगळी दिसत आहे, शेलमध्ये वेगळी दिसत आहे. शेलमधली कसं आहे, सेंटरमध्ये मदत वायंडिंग केलेली आहे आणि बेरी कशी आहे, गोल आहे, म्हणजे त्याचं गोल राऊंडमध्ये त्याच्यात वायंडिंग केलेली तुम्हाला दिसत आहे. तर या 3 आकृत्या काढून घ्यायच्या आहेत. ही परत एक आकृती दाखवलेली आहे स्वतंत्र सेपरेट कशी दिसते तर रिप्रेझेंटेशन. आता कोर ट्रान्सफॉर्मरची माहिती. कोर ट्रान्सफॉर्मरची काय असते, ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर यल प्रकारच्या स्टॅपिंगपासून लॅमिनेटेड तयार केले. यल इंग्रजीमधला जो यल असतो ना, अशा प्रकारचे एक यल सरळ उभा असतो आणि एक उलटा ठेवलेला असतो, त्याच्यावरून ती स्टॅपिंग तयार होते. त्याला कोर टाईप म्हणतात. लॅमिनेटेड लॅमिनेटेड म्हणजे त्याला इन्सुलेटेड केलेलं असते. ह्या प्रकारच्या कोअरच्या भोवती वायंडिंग असते. कोअरच्या कडेला दोन्ही लिंबवर म्हणजे दोन्ही जे कडा असतात त्याच्या कोअरच्या, त्या दोन्ही लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग स्वतंत्र बसवलेली असते. यामध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, म्हणजे जो कोअरच्या माध्यमातून जात असतो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी होतो. आता कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर उपयोग होतो हाय व्होल्टेज या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी होतो. लक्षात ठेवायचं, ट्रान्सफॉर्मरचा हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी होतो. मग लक्षात ठेवायचं, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठं होतो, हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी. आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठं होतो त्याची माहिती घ्यायची आहे. ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ई आणि आय प्रकारच्या स्टॅपिंग्सपासून आपण कोर तयार केलेला असतो आणि त्याच्यावरती शेल टाईप असतो. ई आणि आय हे दोन्ही जर एकमेकांना जर जोडले तर त्याचा शेल टाईप ट्रान्सफॉर्मरसाठी तयार होतं. प्रायमरी वायंडिंग आणि सेकंडरी वायंडिंग यांच्या लिंबवर गुंडाळलेल्या असतात. लिकेज फ्लक्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणजे त्याच्यातून लिकेज फ्लक्स जे असतात म्हणजे चुंबकीय रेषाचे बार ते वाया जात नाहीत. यामध्ये फ्लक्स वाहण्यासाठी 2 मार्ग असतात. आपण कोरमध्ये बघितलं एकच मार्ग असतो फ्लक्स वाहण्यासाठी. फ्लक्स म्हणजे चुंबकीय रेषा, चुंबकीय क्षेत्र. तर शेल टाईपमध्ये चुंबकीय फ्लक्स वाहण्यासाठी 2 मार्ग असतात.
या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी होतो. कोरचा कुठं होतं? हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी. तर शेल टाईपचा उपयोग कुठं होता? लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी होतो. आता बेरी टाईप आहे. आता बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर कशा म्हणतो आपण बघितलं तर गोल याचा वापर कुठं केला जाते हे बघूया. या शेल टाईप सुधारित प्रकार आहे, म्हणजे हा आधुनिक काळात आता त्याच्यावरती अपडेट केलेला ट्रान्सफॉर्मर म्हटलं चालते. तर बेरी कोअर आयताकृती शापिंगपासून तयार करतात. सर्व आयताकृती कोअर केंद्र भागात एकत्रित करून मधल्या भागात गोलाकार वाइंडिंग केलेली असते. यामध्ये आयताकृती कोअर संख्ये इतके चुंबकीय रेषा वाहण्याचे मार्ग असतात. म्हणजे जेवढे कोअर असतील तेवढ्याच चुंबकीय रेषा वाहण्याचा याच्यात मार्ग असतो. चुंबकीय रेषा म्हणजेच फ्लक्स. याची रचना किचकट आणि कठीण असते. या ट्रान्सफॉर्मरची रचना गुंतागुंतीची असली तरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर थंड राहतात. अधिक शक्तीची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी अशा ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. म्हणजे जिथं जास्त पॉवरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आता ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या रचना नेहमीच्या म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मरप्रमाणेच असते. यामध्ये व्हॅक्यूम प्रेशर इम्प्रिग्रेटेड इन्सुलेटिंग साहित्य वापरलेले असून 220 सेल्सिअसला तग धरू शकणारे नॉमॅक्स इन्सुलेशन आणि इम्पॉक्स रेक्झिन वापरलेले असते. म्हणजे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर काय आहे? हा याच्यामध्ये उष्णता तयार झालेली असते आणि ते उष्णता कमी करायची असेल तर याच्यामध्ये इन्सुलेशन आणि इपॉक्सी रेझिनचा वापर केलेला आहे. 220 सेल्सिअस म्हणजे 220 सेल्सिअसपर्यंत हा याची क्षमता आहे, म्हणजे एवढी उष्णता तो सहन करू शकतो. ॲटो ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगसाठी फक्त एकच वाइंडिंग असते अशा ट्रान्सफॉर्मरला ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आपण आतापर्यंत बघितलं प्रायमरी वाइंडिंग वेगळी आहे आणि सेकंडरी वेगळी असते. परंतु ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असते? प्रायमरी आणि सेकंडरीसाठी एकच वाइंडिंग वापरली असते. म्हणजे एकाच वाइंडिंगमधून तुम्हाला प्रायमरी टोकं वेगळे असतात आणि हा एक तुमच्या समोर आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुमचा उदाहरणार्थ सांगण्याचा अर्थ स्टॅबलायझर सारखा हा असतो. हे बघा अशा प्रकारचा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर आहे. याचा इंटरनल रचना तुम्हाला तिथे दाखवलेली आहे. याच्यामध्ये दाखवलेलं आहे शाफ्ट दाखवलेलं आहे, रेडिकेटर आहे, ब्रश फोकर आहे, कार्बन ब्रश आहेत, पॉवर क्लच आहेत, कॉईल आहे, कोर आहे, बेस आहे, शाफ्ट आहे, एंड फॉर्म आहे. हा याचा आतील भाग आहे आणि 2 टर्मिनलसुद्धा याचे बाहेर काढलेले. हा करंट ट्रान्सफॉर्मर असतो. यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी आणि सेकंडरीसाठी वापरलेला असतो. ॲटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्त्वावर कार्य करतो. 3 फेज इंडक्शन मोटरच्या ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये याचा उपयोग होतो. आता 3 फेज इंडक्शन मोटर जिथे वापरलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला ॲटो ट्रान्सफॉर्मरचा स्टार्टर म्हणून याचा वापरला जातो. म्हणजे हाय व्होल्टेज टेस्टसाठी. जर हाय व्होल्टेज जर तुम्हाला चेक करायचं असेल तर अशा ठिकाणी हा करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जात असतो. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब व उच्च प्रवाह कमी रेंजच्या मीटरच्या सहाय्याने मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता जसं इन्स्ट्रुमेंट म्हणजे मोजमाप करणारा ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एखादं मीटर्स आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला हाय व्होल्टेज आहे आणि त्याला कमी याच्यावर रेंजवर मोजायचं आहे तर अशा ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये पोटॅशियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर असे 2 प्रकार पडतात. जसं की आपण व्होल्टमीटर ॲमीटर हे वापरतो आणि ते हाय व्होल्टेजवर वापरत असतो आणि त्याचं रिडिंग मोजत असतो. म्हणजे रिडिंग मोजण्यासाठी तुम्हाला करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. पोटॅशियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला जोडली असते व सेकंडरी कमी रेंजचे व्होल्टमीटर असते. याचा उपयोग हाय व्होल्टेज लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी होतो. म्हणजेच व्होल्टेज मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटर जे वापरतो त्याच्यामध्ये या पोटॅशियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केलेला असतो. शॉर्टकटमध्ये सांगण्याचा अर्थ असा आहे की इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे करंट मोजण्यासाठी वापरतो आणि पोटॅशियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे हे व्होल्टेज मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
हे आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची आकृती तुमच्या समोर आहे. हा 3 फेज सप्लाय दिसते. RYB. आर म्हणजे रेड वायर, वाय म्हणजे येलो म्हणजे पिवळी वायर, बी म्हणजे ब्लू म्हणजे निळी वायर. याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवलेलं आहे. हा ट्रान्सफॉर्मर जोडलेला आहे. 0 ते 110 व्होल्टमीटरचं रिडिंग इकडे घेत आहे. हाय व्होल्टेजला जोडला आहे, एका फेजला जोडलेला आहे. नंतर खाली अर्थिंगचा सिम्बॉल दिलेला आहे. असं त्याला जोडलं म्हणजे हाय व्होल्टेजवर सुद्धा तुम्ही याचा वापर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा वापर करून व्होल्टेज मोजू शकता. करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. याचे प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला एकसर म्हणजे सिरीजमध्ये जोडलेली असते व सेकंडरीला कमी रेंजचे ॲमीटर बसवलेले असते. याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी होतो. म्हणजे करंट मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. करंट मोजण्यासाठी जर दाखवलेला आहे, ही आकृती आहे, डायग्राम दाखवलेली आहे समोरच तुमच्या. हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे. मेन दाखवलेले आहे. हा कसा वर्क करतो याचा सिम्बॉल दाखवलेला आहे इथं. मेन प्रायमरी कंडक्टर सर्किट सिम्बॉल. सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहेत. सिम्बॉल बरेच वेळा विचारतात परीक्षेमध्ये. आता याच्यामध्ये लॉसेस होतात कारण की ट्रान्सफॉर्मर काम करत असताना याच्यामध्ये काहीतरी लॉस होतात. जसे की घर्षण म्हणा, उष्णतेमुळे काही ना काही हे होते, तर असे लॉसेस आहेत. याच्यामध्ये लॉसेसचे प्रकार आहेत. आपण या लॉसेसची माहिती घेऊया. याच्यामध्ये कोणते कोणते लॉसेस होतात. कॉपर लॉसेस होतात, आयर्न लॉसेस असतात, एडी करंट लॉस होतो, हिस्टॅरिसिस लॉस होतात. या लॉसेसची माहिती आपण पुढील घटकात घेणार आहोत.